रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वगुरु विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि प्रतिष्ठान पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळींच्या चरणी नमस्कार करून आपली भारुडाची सेवा आज आपण सुरू करू. नाथांची भारुड भाग 29. 28 भाग आपले पूर्ण झालेत आणि आजचा हा 29वा भाग. आपले भारुडावर चिंतन चालू असताना आपण अनेक विध अभंग घेऊन त्यावर चिंतन केलं. मला वाटते आपल्या ह्या मागच्या 2 भागामध्ये आपण मुका बघितला, बहिरा बघितला आणि आज आंधळा म्हणून जो रूपकात्मक असा अभंग आहे जो भारुड प्रकरणामध्ये सुद्धा मोडतो. आंधळा पांगळा वासुदेव बहुतेकांना आपल्याला सर्वांना माहिती आहे. सकाळच्या काकडा आरतीनंतर आपल्या संप्रदायामध्ये आंधळा पांगळा वासुदेव जोगी गवळण हे आपण म्हणत असतो. एक रूपक म्हणून अनेक संतांनी आंधळे पांगळे त्या ठिकाणी रचलेले आहेत. आंधळे पांगळे अभंग त्या ठिकाणी आपल्यासाठी समोर मांडले आहेत. आपले नाथांची भारुड चालू असल्यामुळं सेवेकरता कुठल्या नाथ महाराजांचाच अभंग घ्यावा म्हणून नाथ महाराजांनी लिहिलेलं भारुड, नाथ महाराजांनी लिहिलेला अभंग आंधळा प्रकरणामध्ये जो येतो, जो आंधळा हे रूपक घेऊन भारुड प्रकरणामध्ये सुद्धा मोडू शकतो. नाही नव्हे, भारुड प्रकरणातलाच तो आहे असंही म्हणता येईल. असा हा अभंग, त्यावर आपण थोडंफार चिंतन करू. अभंग आंधळा प्रकरणातला म्हणून दाखवतो. पंढरपूर पाटणे गामाहा राज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळ्या जीवीचे तो दान तो धर्म, आंधळ्या जीवीचे तो दान तो धर्म. म्हणून आलो गा देई माझे मज वर्म, म्हणून आलो गा देई माझे मज वर्म, आंधळ्या जीवीचे जो दान तो धर्म. असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा, असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. मुखी नाम तुझे लागला वाचे सियाळा, आंधळ्या जीवीचे तो जान तो धर्म. येऊनी दान माते नाम सांग एकाळी, देऊनी दान माते नाम सांगे एकाळी. विठोबाचे दान आले ऐशी देईन आरोळी, आंधळ्या जीवीचे तो दान तो धर्म, आंधळ्या जीवीचे तो दान तो धर्म. दान पावले संत संगे भक्तीचे, एकांत जनार्दनी अखंड नाम वाचे, आंधळ्या जीवीचे तो दान तो धर्म, आंधळ्या जीवीचे तो दान तो
धर्म म्हणून आलो गा देई माझे मज वर्म आंधळ्या जीवीचे रुदान तो धर्म. अशा प्रकारे हा 4 चरणाचा शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजचा आंधळ्या रूपकातून घेतलेला अभंग या लहान अभंग आहे, छोटा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. अर्थात छोटा यासाठी म्हणतो की आंधळा आणि पांगळ्या या प्रकरणातले अभंग मोठे मोठे अभंग आहेत. आंधळ्या पांगळ्याचा सहज मी आंधळा गा, जंबूया जुपा माझी, मृत्यूलोकी एक नगर, अनेक अभंग आहेत. आपल्याला माहिती आहे काकळा आरतीमध्ये आंधळे पांगळे म्हणत असताना मोठे मोठे अभंग आहेत. हा एक लहानसा अभंग आपल्याला चिंतनासाठी म्हणून नाथ महाराजांचा अभंग तुमच्या समोर ठेवलाय. आता मुळात आंधळा म्हणजे काय हे सांगावं असं काही नाही. आपण मुका बघितला, बहिरा बघितला, आंधळा बघा. आता आपलं चिंतन चालू असल्यामुळे एक गोष्ट मला आठवली. महात्मा गांधींचे काहीतरी लाल बाल पार होते म्हणतात नाही का. तोंडावर हात ठेवायचे 3 माकडं. एकाने तोंडावर हात ठेवला म्हणे काय, बुरा मत कहो. आता तो बुरा मत कहो म्हणजे आपला झाला मुका. मुका झालो वाचा गेली. कानावर हात ठेवले, दुसऱ्या माकडाने कानावर हात ठेवले गांधीजीच्या, ते झालं आपलं बैरा झालो या जागी, बैरा झालो या जगी. आणि तिसऱ्या माकडाने म्हणे डोळ्यावर हात ठेवले की नाही, तो झाला आंधळा. म्हणे बुरा मत देखो. आता तोच आपला आंधळा आज आपला इथं आपण घेतला. आंधळ्या जीवीचे तो जाण तो वर्म. मला सहज आठवलं म्हणून गांधीजींचे ते 3 माकड मी सांगितले. तर 2 बहिरा, मुका आणि हा आंधळा. आता आंधळा म्हणजे ज्याला दिसत नाही, ज्याला दृष्टी नाही, त्याला आपण आंधळा म्हणतो. व्यवहारामध्ये दृश्य वस्तू न दिसणं, न समजणं, तर वाचता येणार नाही, पाहता येणार नाही, त्याला म्हणायचं आंधळा नाही का. आपण बघतो ना घाटावरती आंधळे, आंधळ्याला दान करा, पांगळ्याला दान करा, दे दे रे बाबा, दान दे रे बाबा, आंधळ्याला दान दे 1 पैसा. आता पूर्वी म्हणायची 1 पैसा 2 पैसा, आता कुठं पैसा झाला हो. आंधळ्याला दान द्या. ते दान मागतात म्हणजे भीक मागतात. ते आंधळे भीक मागतात. आणि इथे त्या आंधळ्याचं रूपक महाराजांनी घेतलं. त्या आंधळ्यांची दृष्टी गेली, जे भीक मागतात ते आंधळ्या म्हणून भीक मागतात. इथे जे आंधळे आहेत ते मात्र थोडे वेगळे आंधळे आहेत. इथला आंधळा हा पारमार्थिक दृष्ट्या जो आंधळा आहे तो महाराजांनी आपल्या समोर ठेवला. आणि त्या आंधळ्याला उपरती व्हायला लागली की मलाही दिसावं. जसं आपल्या आंधळ्यांना वाटते ना, दृष्टी थोडीशी पंगू झाली की ऑपरेशन करतो डोळ्याचं, चष्मा लावल्याने दिसते कोणाला. पण एकदमच आंधळे आहेत, त्यांना डोळे लावले की दिसते असं म्हणतात. पण नेत्रदान वगैरे करा, तो प्रकार निघाला ना आता. म्हणजे आता डॉक्टर निघाले, डोळ्याचे डॉक्टर निघाले, डोळे बदलवतायत, डोळे लावता येतात वगैरे, हे सर्व गोष्टी आता आल्यात. म्हणजे दृष्टी देणारे दृष्टी तज्ञ डॉक्टर आपल्याला आता दिसतात. तसं हा पारमार्थिक जो आंधळ आहे याचा डॉक्टर कुठे आहे, याचा दृष्टी तज्ञ डॉक्टर कोण, याचं हॉस्पिटल कुठे आहे नाही का. मोठं हॉस्पिटल असेल ना हो डोळ्याचं, मग याचं हॉस्पिटल कुठं आहे. मुळात हा आंधळा, याची दृष्टी नाही म्हणजे काय नाही महाराज. याची दृष्टी नाही म्हणजे याची ज्ञान दृष्टी गेली. ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळी. महाराज म्हणतात ना हो, सरळ सरळ सांगितलं बघा, कुठेही असं काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत. आंधळ आहे म्हणजे काय, ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळी. ज्ञानाची दृष्टी गेली, अज्ञानाची झापड डोळ्यावरती आली म्हणून आंधळा. आता जसं व्यावहारिक आंधळ्यासाठी डॉक्टर्स आहेत, दृष्टीतज्ञ आहेत, त्यांना सांभाळणाऱ्या काही संस्था आहेत की नाही. आंधळ्याच्या, पांगळ्याच्या, बहिऱ्यांच्या, मुक्यांच्या संस्था आहेत ना हो. अनाथांच्या संस्था आहेत, लंगड्यांच्या संस्था आहे, अपंगाच्या संस्था आहेत. तसं ह्या पारमार्थिक आंधळ्याची संस्था कुठे आहे,
प्रश्न आहे की नाही? आहे ना प्रश्न. कुठे आहे ती संस्था सांगा ना. या आंधळ्या जीवाचा जो वर्म जाणतो तो कोण आहे आणि तो कुठे आहे, असा प्रश्न जेव्हा त्या संत महात्म्यांना पडला किंवा साधकाला पडला, मुमुक्षूला पडला, ज्याची ज्ञानदृष्टी हरपली पण परमार्थ दृष्टीने दिसावा अशी आर्त जिज्ञासा ज्याची झाली, असा मुमुक्षू तो म्हणतो, मी असं ऐकलं का कोणीतरी असा आहे तो आंधळ्या जीवाचं धर्म जाणतो, आंधळ्या जीवाचं धर्म जाणतो आणि वर्म सांगतो, असा कोणीतरी जगतामध्ये आहे. मग कोण आहे तो? ते नाथराय अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. आहे ना, कोण आहे आणि कुठे आहे? आहे तो इथे आहे. कुठे? पंढरपूर पाटणी गामा राजा सार्वभौम. हो, पंढरपूरला आहे. मृत्यूलोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये एक क्षेत्र असं आहे ज्याचं नाव पंढरपूर आहे महाराज. तेथील मोकाशी उभा असे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर. बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. कुठे आहे सांगा. तेव्हा संतांनी सांगितलं तो आहे. कुठे आहे? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे तिथं तो विटेवर उभा आहे. नाथराय सुद्धा तेच सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पंढरपूर पाटणी गामा राजा सार्वभौम. सार्वभौम असा राजा पंढरपूरला राहतो. आणि नुसतं राहतो असं नाही महाराज, राजा आहे, श्रीमंत आहे, सर्व आहे, पण दीनबंधू आहे का? दीनवत्सल आहे का? आपण गेलो तर आपल्याला मदत करेल का भीक मागावं लागेल? नाथराय म्हणतात नाही 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 तसं नाही. आंधळ्या जीवीचे जो जाणतो धर्म, आंधळ्या जीवीचे जो जाणतो धर्म, जो आंधळ्या जीवाचा धर्म जाणतो तो पंढरपूर पाटणी का महाराजा सार्वभौम. असा हा सार्वभौम राजा पंढरपूरला राहतो. त्याचं नाव पांडुरंग आहे. नाव सुद्धा सांगून दिलं ना, नाथरायांनी नाव सांगितलं पांडुरंग. दीनबंधू जयाचे ते नाम. नाव काय आहे त्याचं? म्हणजे पांडुरंग आहे. बरं, आम्ही गरीब आहो, आम्ही आंधळे आहो, आमच्यासाठी तो काय करतो? अरे तोच करतो, नवे नवे तो त्यांच्यासाठीच करतो पांडुरंग. कारण नाव विशेषण काय दिलं? विशेषण असं दिलं, दीनबंधू. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाव. त्याचं नाव महाराज पांडुरंग आहे. तो दीनबंधू आहे. तो काय करतो? आंधळ्या जीवीचे जो जाण तो धर्म. आंधळ्या जीवाचा धर्म महाराज तो जाणतो. त्याची काय व्यथा आहे, त्याला काय मदत केली पाहिजे असं तो जाणतो. म्हणून आलो गा देई माझे मज वर्म. महाराज म्हणतात असा मुमुक्ष असलेला आंधळा, ज्ञानदृष्टी हरपलेला आंधळा पंढरपुराला जातो आणि पांडुरंग परमात्म्याजवळ उभा राहून असं म्हणतो, आंधळ्या जीवीचे जो जाणतो वर्म असा तू आहे ना, तू धर्म जाणतो आंधळ्याचा. ज्ञानदृष्टी गेलेल्यांना ज्ञानदृष्टी कशी द्यायची हे तू जाणतो ना. मग हे वर्म तुला जर माहिती आहे म्हणून आम्ही इथे तुझ्याकडे आलो. म्हणून आलो गा देई माझे मज वर्म. त्यातलं वर्म मला सांग. ज्ञानदृष्टीचं वर्म सांग महाराज. वर्म माहिती असावं. माणसं कर्म करतात पण वर्म माहिती आहे का? कुठल्या कर्मातून कुठलं वर्म जाणलं पाहिजे महाराज. महाराजांचा अभंग आहे, वर्म ते एक आहे दृढ धराव भाव. वर्म कळावं महाराज. वर्म जर कळलं नाही तर निष्फळ होईल. परमार्थ सुद्धा निष्फळ होईल. संसार तर होतोच होतो.
संसारातही वर्म कळावं आणि परमार्थात सुद्धा वर्म कळावं. मग आंधळा जो आहे, ज्ञानदृष्टी हरपलेला जो आंधळा आहे ना, तो आंधळा पंढरपूरच्या पांडुरंग दीनबंधूचा पत्ता लागला. आणि पत्ता लागल्यानंतर तिथे गेल्यानंतर सांगतो की म्हणून आलो का देई माझे मज वर्म. आता मला वर्म सांग, काय वर्म आहे ते सांग. आणि मग आपली त्याच्यावर व्यथा व्यक्त करतात ना, मग गेल्यानंतर सांगावं लागेल ना. मग तिसऱ्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये द्रुपद झालं. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, अहो मला काय हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, पण काय त्याचा फायदा काय आहे. असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, पण काय फायदा काय आहे महाराज, मी आंधळा हो ना. असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. मुखी नाम तुझे लागला वाचेशी चाळा. असू दे आता, मी आंधळा जरी असू दे, माझी ज्ञानदृष्टी जरी हरपली असली, मला जरी ज्ञान नसलं तरी मला मात्र एक चाळा लागला. कोणता चाळा लागला? मला छंद लागला. कशाचा छंद लागला? का व्यसन लागलं का तुला छंद लागला? हो, व्यसनच लागलं मला. कशाचं व्यसन, कशाचा छंद, कशाची आवड? गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. तशी माझी परिस्थिती झाली. माझ्या वाचेनी फक्त आणि फक्त मुखी नाम तुझे लागला वाचेशी चाळा. नाथरायस म्हणतात, मुखामध्ये तुझं नाम याचाच मला चाळा लागला. आणि म्हणून आलो गा देई माझे मज वर्म. आणि मग आता मात्र मला वर्म सांग. असं म्हटल्यानंतर, असं म्हटलं साधकाने, मुमुक्षुने देवाकडे गेला. असं सांगितल्यानंतर तिथे मागतोय मग देवाला, देवा मला वर्म सांगणार आहे. वर्म सांग, माझ्या उद्धाराचं वर्म सांग, ज्ञान प्राप्तीचं वर्म सांग, त्याचं दान मला दे. माझी ती ताकद आहे की नाही मला माहिती नाही, माझी ती कुवत आहे की नाही मला माहिती नाही, माझी त्याची कष्ट करण्याची तयारी आहे की मला माहिती नाही. हे बघा, दान कोण मागतो? दान मोबदल्याशिवाय असते ना का? दादाला काहीतरी करावं लागतं. आणि मला सांगा, एखाद्याच्या घरी काम केलं आणि त्यांनी तुम्हाला पैसे दिले, म्हणजे दान आहे का? तो मोबदला आहे. पण काही न करता जे मिळते त्याला दान म्हणतात. या ठिकाणी नाथराय काय म्हणतात महाराज, देऊनी दान माते नाम सांग काळी. हे वर्म मला सांग, ज्ञानदृष्टी मला दे, आणि मग तुझं नाव सांगणं काय आहे ते. कशाला नाव पाहिजे नाथराय तुम्हाला? साधका, मुमुक्षू, तुला ठीक आहे मी दान देतो, पण तुला नाव कशाला पाहिजे? तेव्हा तू मुमुक्षू साधक असं सांगतो, देऊनी दान माते, माते म्हणजे मला, देऊनी दान माते सांगे काळी, नाम सांगे काळी. विठोबाचे दान आले ऐसी देईन आरोळी. मला माहिती आहे तुला नाव पांडुरंग आहे, विठोबा आहे, पण तू दान दे. मग मी आरोळी ठोकून सांगेल की मला विठोबाने दान दिलं. कोणी दान दिलं? विठोबाने दान दिलं हे जगाला सांगेल. मला दान दे, ज्ञानदृष्टी मला माझी मिळवून दे, मला तू मिळाला पाहिजे, मला ब्रह्मस्वरूपाला मी प्राप्त झालो पाहिजे, मला आत्मस्वरूपाची जाण झाली पाहिजे, आत्मलाभ झाला पाहिजे, याचं दान दे. मग मी आरोळी ठोकेन सांगेल. काय सांगेल आरोळी ठोकेऊन? विठोबाचे दान आले ऐसी देईन आरोळी, आंधळ्या जीवीचे दान तोवर. आणि मग अशा प्रकारचं दान देवाने दिलं महाराज. काय दान मागितलं आणि काय दिलं? त्यांनी मागितलं दान, ज्ञानदृष्टीचं दान मागितलं. पण ते ज्ञानदृष्टीचं दान देतो कोण? देवाजवळ काय द्यायला? देव म्हणतो, अरे एक काम कर, संत संगतीचं दान घे आणि मग तुला जे पाहिजे ते मिळेल. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दान मिळाल्याचा उल्लेख नाथराय जो करतात ना, तो मोठा गोड आहे महाराज.
नाथराय त्या आंधळ्या मुमुक्षू ज्ञानदृष्टी हरपलेला जो आंधळा मुमुक्षू आहे, तीव्र वैराग्य, तीव्रपणे ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं वाटणारा जो मुमुक्ष आहे ना, तो म्हणतो, दान पावले संत संगे भक्तीचे, दान पावले संत संगे भक्तीचे. मला दान मिळालं. दान पावलं कोणतं महाराज? संत संगती आणि भक्तीचं दान मिळालं. आणि आता ते मिळालेलं दान मी काय करणार? एका जनार्दनी अखंड नाम वाचे मी, अखंडपणे ते दान जे मिळालं, नामरूपी दान मिळालं, संत संगात दान मिळालं, भक्तीचं दान मिळालं, हे अखंडपणे आजीवन मी तेच करील. नवे नवे मी जगेलच त्याच्यासाठी. कशासाठी? एका जनार्दनी अखंड नाम वाचे, आंधळ्या जीवीचे जो जाणी जो धर्म, आंधळ्या जीवीचे जो जाणतो धर्म, म्हणून आलोगा येई माझे मदवर्म, आंधळ्या जीवीचे जो जाणतो धर्म. असा आहे की आंधळ्याला ज्ञानदृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताकडे जावं. भगवंताकडे जाताना संत संगतीचा आधार घ्यावा, किंवा भगवत प्राप्तीसाठी भगवंत सुद्धा आपल्याला संत संगती मिळवून देतील, आणि त्या योगे आपली अंधदृष्टी जाईल महाराज. आंधळेपणाचा जो पडदा आपल्या डोळ्यावरती आला तो बाजूला होईल, आणि खऱ्या अर्थानं दृष्टी आपली दृष्टी, जसं लहान मुलाच्या डोळ्यात काजळ घालतात माहितीये ना, अंजन घालतात, अंजन म्हणतात त्याला काजळ. कशासाठी? दृष्टी साफ व्हावी, डोळे चांगले व्हावे. तसं तुमच्या आमच्या साधकाच्या डोळ्यात सुद्धा अंजन घालावं लागेल, काजळ घालावं लागेल. आणि ते काजळ कोण घालेल? गुरुमाऊली काजळ घालतील, संत काजळ घालू शकतात. छानपैकी कसं मला वाटते माऊली ज्ञानोबारायांचाच आंधळा प्रकरणातला ते एक कडवं आहे. महाराज म्हणतात, माझ्या गुरुने माझ्या डोळ्यामध्ये अंजळ घातलं, काजळ घातलं. कशाचं? की माझी दृष्टी साफ झाली. कडवं असा आहे बघा, कृष्णांजन एक वेळा. कृष्णांजन लक्षात ठेवा, कुठल्या कंपनीचं अंजन आहे? काजळ कुठल्या कंपनीचं आहे? कृष्णांजन एक वेळा. बाजारात मिळणार नाही बरं, त्याचं जाल मागायला कृष्णांजनच्या 2 डब्या त्या काजळाच्या. कृष्णांजन म्हणजे कृष्ण नाम रूपी अंजन. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता पडळ, कृष्णांजन एक वेळा, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डळ, कृष्णांजन एक वेळा. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, तिमिर दुःख गेले. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ, श्री गुरु निवृत्तीराये. बाप रखमादेवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ, धर्म जागो सदैवाचा, धर्म जागो सदैवाचा. जे बापार उपकारी, धर्म जागो सदैवाचा. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव विचारी, असे आंधळ्याला दृष्टी देणारा, आमचे डोळ्याची दृष्टी नीट ठेवण्यासाठी लागणारं काजळ अंजन म्हणजे कृष्ण नामाचं अंजन, राम नामाचं अंजन, विठ्ठल नामाचं अंजन आमच्या डोळ्यात आमच्या गुरुरायांनी घालावं. नव्हे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माझे गुरु निवृत्तीनाथांनी श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ. माझ्या गुरूंनी मार्ग सोज्वळ दाखवला आणि माझ्या डोळ्यामध्ये कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अढळ. अशा प्रकारचं कृष्ण राम कृष्ण हरी नामाचं अंजन डोळ्यामध्ये घालून आपला अंधपणा जाऊ द्या, आपली दृष्टी साफ होऊ द्या, आणि ती दृष्टी साफ करून घेण्यासाठी संत संग करा. अशा प्रकारचा हा म्हणजे काय होईल? ज्ञानदृष्टी जागृत होईल, जी हरवलेली आहे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, ते आंधळेपणा जाईल आणि डोळसपणा निर्माण होईल. महाराज
डोळसपणा हा संसारामध्ये सुद्धा लागतो, व्यवहारामध्ये सुद्धा लागतो. तेव्हा परमार्थामध्ये तर डोळस असणं खूप जरुरीचं आहे. आणि या काळामध्ये, हल्लीच्या युगामध्ये परमार्थाचं पेव फुटलं जागोजागी. जागोजागी बुवा झाले, जागोजागी संत झाले, जागोजागी महात्मे झाले, जागोजागी देव झाले, जागोजागी आश्रम झाले, जागोजागी मठ झाले. देवाचाच बाजार भरला. आता बोला काय करायचं. तेव्हा या देवाच्या बाजारामध्ये देव शोधण्यापेक्षा, आणि ते आमच्यासारख्या आंधळ्याला कुठे मिळेल हो देव, मग काय करायचं, डोळस होण्यासाठी संतांची संगत घ्यायची आणि देवाला म्हणायचे, देवा मला खरे गुरु खरे संत तूच दाखव, कारण मी आंधळ आहे ना. आणि मग आम्हाला डोळसपणा आणून दे, खरे साधू खरे सज्जन खरे संत ओळखता येऊ दे आणि त्यायोगिक तुझी प्राप्ती करून दे, असा त्यातला मतितार्थ आहे. आज या आंधळ्या प्रकरणावर, आंधळा हे रूपक आहे. काकड्या आरतीनंतर जे आपण आंधळा म्हणतो ते आंधळा भारुड्या प्रकरणामध्ये सुद्धा मोडत असल्यामुळे आपण त्यावर चिंतन करण्याचा थोडा प्रयत्न केला. आजची ही भारुडाची सेवा, आंधळ रूपक घेऊन केलेली ही सेवा शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू ना एखादं नवीन भारुड घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पण नाथरायांचं भजन करावं लागेल, कारण पुढचं भारूड करण्यासाठी बुद्धी आपल्याला कोण देईल आणि ऐकण्यासाठी तुम्हाला बुद्धी कोण देईल, नाही का. मला सांगण्यासाठी आणि तुम्हाला ऐकण्यासाठी महाराजांनी ठेवावं, जागवावं, आपल्याला साथ द्यावी, म्हणून नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन श्री गणाध, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.